एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज दिवसाची सुरुवात ना अगदी घाई गडबडीत झालेली आहे आणि आय एम शुअर तुमच्या सगळ्यांची होत असेल। तर चला आज सुरुवातीलाच तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करते। आधी बघून घ्या, इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, बटाटा एक उकडून घेतलेला होता आणि इथे जे आहे ना थोडी पालक घालते। पालक नसेल ना तर तुम्ही कोथिंबीर घेऊ शकतात। कांदा घेतलेला आहे, जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडी शेजवान जी आहे ना चटणी घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। आणि पालक किंवा मेथीऐवजी म्हणजे तुम्ही पालक आणि कोथिंबीरऐवजी तुम्ही मेथीही यूज करू शकतात। आणि हा मी आलू पराठा बनवते थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान सॉफ्ट येतो। आणि प्रत्येक वेळा आपण नेहमी स्टफिंगवाला बनवतो, म्हणजे आलू जो असतो उकडून त्याचं एक सारण बनवून घेतो आणि मग ते चपातीच्या ह्याच्यात भरून। पण आज म्हटलं थोडं वेगळं ट्राय करूया आणि आम्ही आधी असाच बनवायचो, नंतर आम्ही जो आहे सारणवाला बनवायला लागलोय। पण मला हा खूप आवडतो, तर म्हटलं आज पियाला जे आहे असाच देते टिफिनमध्ये आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर होईल। सोबत मी इथे ना ब्रेकफास्टसाठी जे आहे उपीट बनवत आहे, तिखट रवा, तर त्याचीही प्रोसेस चाललेली आहे। आणि जे पीठ होतं मी लगेच मळून घेतलं होतं आणि त्याला जरा आता 2-4 मिनिटाचा रेस्ट देते, म्हणजे तोवर जे आहे माझं इथे उपीट बनवण्याचं काम जे आहे प्रोसेसमध्ये चालू राहील। हा अशा पद्धतीने बटाट्याचा पराठा तुम्ही आधी बनवला आहे का? मिक्सवाला मला सांगा कमेंटमधून, कारण बरेच लोक असा बनवतच नाही मिक्स करून, डायरेक्ट जो असतो आपण स्टफिंगवालाच प्रेफर करतो। पण हा बनवून पहा, खूपच टेस्टी लागतो, एकदम छान। आणि यामध्ये दही जरी तुम्ही 1 चम्मच मिक्स केली ना तरी देखील चालतं, छान चव येते त्याने। तर आता चपातीसारखं जे आहे मस्त तेल वगैरे लावून जे आहे त्याची घडी करून घेणार आहे, जेणेकरून तो छान फुलेल आणि सॉफ्टही राहील। काय होतं ना की आपण जो स्टफिंगवाला पराठा बनवत असतो ना तो म्हणजे गार झाल्यावर एवढी मज्जा येत नाही त्याला खायला, तो गरम गरम खायला चांगला असतो। तो थंड झाल्यानंतर ना हा असा बनवला ना तर तो सॉफ्ट राहतो, त्यामुळे छान लागतो। मग एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हीही। तर माझं तिकडे जे आहे प्रोसेस चाललेली होती उपीटची आणि तोवर इथे दोघीही कामं होत आहे। आणि आज ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचा होता ना, म्हणून जरा गडबड चालली आणि म्हणून तिकडे तुम्ही बघत असाल पिया तिचं जे आहे कपडे वगैरे घालते। तसं तिची अंघोळ झाल्यानंतर ना मी कपडे आणून ठेवते आणि तिला सांगते की गरजेपुरतं आहे तेवढे तू घालून घे, नंतर शर्टिंग वगैरे मी तुला करून देणार। आणि मग ती तेवढं तिचं ती स्वतःच करून घेत असते। तेल, बटर किंवा तूप तुम्ही ह्या तिघांपैकी काही लावून याला शेकू शकतात, खूपच छान लागतो। आणि कमी गॅसवर शेकला ना आणि गरम गरम खायचा असेल तर क्रिस्पीही खूप छान लागतो हा। तर अशा पद्धतीने जे आहे माझा पराठा इथे बनून तयार आहे। किचनमध्ये काम पटपट करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सकाळचं काम पटपट होण्यासाठी ना, जेव्हा ब्रेकफास्ट, टिफिन, भाजी, चपाती म्हणजे असं जेव्हा सगळं बनवायचं असतं ना, मला असं वाटतं की तेव्हा हा 3 बर्नरचा गॅस ना खरंच खूप जास्त उपयोगी पडतो। माझ्याकडे आधी 2 बर्नरचा गॅस होता स्टीलचा, आणि जेव्हा मला म्हणजे पियाचे पप्पाही स्कूलला जायचे आणि पिया ही स्कूलला जेव्हा जायची ना तेव्हा मला सगळं हे बनवावं लागायचं। 8 वाजेच्या पहिले म्हणजे मुंबईला असताना माझं हे बनायचं आणि 2 गॅसवर असताना ना म्हणजे एवढी धावपळ व्हायची ना माझी, म्हणजे मला त्यासाठी लवकर उठावं लागायचं, कारण की माझ्याकडे वेळ असायचा पण गॅसच रिकामा नसायचा। सो जेव्हापासून हा 3 बर्नरचा गॅस माझा आला आहे, मला बरीच जे आहे ना पटापट कामं माझे होत असतात आणि माझा पराठा पण बनून छान तयार आहे। माझं उपीट जे होतं ना ते जरा शिजत होतं, म्हटलं तोवर आहे ना पटापट काय करते की म्हणजे ॲपल तिला द्यायचं होतं मला तिच्या छोट्या स्कूलच्या सुट्टीसाठी। सो ॲपल मी इथे पील वगैरे करून कट करून ठेवते, जेणेकरून हे 5 मिनिटे युटिलाइज होतील। आणि सकाळचं काम हे असंच असतं, अगदी 1-1 मिनिटाचा हिशोब ठेवून कामं करावे लागतात, नाहीतर मग कधी मुलांचं जायचं स्कूलचा वेळ होतो आणि ती बस येऊन हॉर्न देत असते। आणि ते मी अनुभवलेलं आहे। तसं पियाचे पप्पा पियाला सोडायला जातात, पण स्कूलवाले थोडाही उशीर झाला ना तर तिला घेत नाही स्कूलमध्ये, त्यामुळे टायमावर जावं लागतं। सो इथे मी आहे स्मॉल ब्रेकसाठी जे होतं ना ॲपल दिलेलं आहे आणि असे मी पराठा असला की असा कट करून देते तिला। सोबत मी आहे जे सॉस दिलेला आहे आणि उपीट माझं बनवून तयार होतं ना तर मी तिला उपीट थोडं दिलं आहे, जेणेकरून थोडी व्हरायटी येऊन जाते आणि असा डब्याचा फायदा होतो। थोडे जास्त जे कंपार्टमेंट असले ना की आपण जास्तीचं सामान देऊ शकतो मुलांना, आणि ती जेवढंही टिफिनमध्ये देते ना मी सगळं खाऊन येते ती, त्यामुळे मला टिफिनमध्ये तिला एक्स्ट्रा पदार्थ द्यायलाही आवडतं। ड्रायफ्रूट मी तिला देत नाही, ड्रायफ्रूट जे आहे ना मी सोक करून ठेवते रात्री एका दिवसाआड, आणि मग जे आहे आम्ही
घरीच तिघंजण नाश्त्याच्या वेळी खाऊन घेत असतो. सो तिची बॅग वगैरे इथे तयार करण्याचं माझं काम चालू आहे आणि तिच्या बुक्स वगैरे मी तिला शिकवलं आहे. टाईम टेबल ना मुलांना शिकवलं पाहिजे की शॉर्टकट असतात टाईम टेबलमध्ये किंवा मराठीसाठी काय स्पेलिंग असते त्यांच्या जेव्हाही आपण चेक करतो ना त्यांचं टाईम टेबल त्यांना सोबत घ्यायचं की हे मराठी आहे हिंदी आहे. ते स्वतः बुक बरोबर जे आहे ओळखायला शिकतात की कशाला मराठी म्हणतात हिंदी म्हणतात. कारण अजून रीड करणं थोडं अवघड आहे पण परत आपण त्यांच्यासमोर केलं ना तर त्यांनाही टाईम टेबल समजायला लागतं आणि ती स्वतःची बॅग जी आहे स्वतःच प्रिपेअर करत असते. बाय बाय पिया मम्माला किश कर बाय से बाय हो हो. हे रोज माझं बाय ना पियाला अशाच पद्धतीने होत असतं आणि आता इथून ती एवढं बाय करून गेली आहे ना तरी पण ती खालून मला बाय करणार. हे मी तुम्हाला आधी पण दाखवलं होतं पण हे सतत माझ्यासोबत घडत असतं आणि या गोष्टीसाठी मला एक्स्ट्राचे 10 मिनटं लवकर तयार व्हावं लागतं. कारण ती घरातून जेव्हा बाहेर निघते तेव्हाचे 5 मिनटं आणि इथून ती 5-1 मिनटं अजून टाईमपास करते. सो लवकर निघायचं म्हणजे तिच्या मनासारखं बाय होतं आणि झालंही पाहिजे कारण तिला खूप वेळ जो आहे स्कूलमध्ये घालवायचा आहे. जवळजवळ आत्ता ती 8:30ला चालली आहे म्हणजे 8:15ला चालली आहे तर ती आता 2:30 वाजता घरी येईल. सो दिवसभर मुलं घरी असतात आपल्याशी कनेक्टेड असतात. एवढं लांब गेल्यानंतर थोडं छान बाय तर झालंच पाहिजे. चला आता तुम्हाला खूप सारं सामान दाखवते आणि हा सगळा जो तुम्ही सामान बघताय ना हा सकाळी आमच्या घरी आलेला आहे. मम्मीने पाठवलेला आहे. खूप सामान आहे तुम्हाला दाखवतेच मी सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणच्याचा सीझन चालला आहे तर लोणचं येणार नाही असं कसं होणार. तर डब्बा भरून आधी मी जे आहे लोणचं मी आलेलं आहे. म्हणजे माझा भाऊ गेलेला होता त्याला वॅकेशन चाललेले होते सो तो येताना घेऊन आलेला. मी सकाळी आल्याच काही सामान जो होता ना म्हणजे सगळा सामान मी असा बॅगेतून असा काढून ठेवलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मम्मीने आज म्हणजे तो रात्री बसणार आणि सकाळी येणार म्हणून मम्मीने कालच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या आणि आमच्याकडे अशा मोठ्या खापऱ्यावरच्या पुरणाच्या पोळ्या बनवल्या जातात. मी आता दाखवलीच ती तुम्हाला पण थोडं त्यातून मग ते सारण बाहेर निघतं आणि खूपच मोठी असते आणि ही पुरणाची पोळी. आणि बहुतेक जण जे लोक मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना माहीत असेल कारण तेही तिकडचेच आहेत. सो पुरणाची पोळी दिली आणि महत्त्वाचं म्हणजे ही पुरणाची पोळी सोबत ना आंबेसुद्धा दिले. म्हणजे जर आम्हाला आंबे घ्यायला जायला वेळ मिळाला नाही आजच्या दिवशी तर आंबे पण दिले. म्हणजे प्रॉपर पुरणपोळीचं जेवण आम्ही इथे बसून करू शकतो कारण आमचं तिकडे एवढं परत जाणं होत नाही. आणि तो जो पाहुणचार असतो ना तो तिथून इथपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलेला आहे. आणि ह्या अशा पद्धतीने जे आहे न सांगता काही गोष्टी मिळालेल्या असतात जसं की हे टोस्ट आहेत पाव मिळालेले आहेत आणि देण्याची पद्धत तर अप्रतिम म्हणजे तुटले आणि फुटले असं काही प्रश्न नसतो. अगदी प्रॉपर माझे पप्पा जे आहेत पॅक करून देतात सामान की एकही तुटायला फुटायला नको. लोणच्याचं थोडं तेलसुद्धा गळायला नको. आणि काही शेव वगैरे होतं जे मला तिकडचंच आवडतं भाजीसाठी सो मी ते मागवून घेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागवलेलं होतं ते जे आहे खमणचं पीठ कारण मम्मीकडे चक्की आहे सो दळून घेत असते. आणि हे जे आपण पाणीपुरी वगैरे बनवतो ना तर इथे जरा महाग मिळतात तर असं 1 kgचं पॅक मी तिकडूनच मागवून घेते जेव्हा माझं संपणार असेल किंवा मी स्टॉकमध्ये भरून ठेवते म्हणजे मग बनवायला बरं असतं. इथून महाग घेण्यापेक्षा तिकडून सामान येतच असतो तर मग तो येऊन जातो. आणि हे खमणचं जे आहे ते मिक्स न करता मम्मीने वेगवेगळं सगळं मोजून व्यवस्थित दिलेलं आहे. कारण काही दिवसापूर्वीच जेव्हा माझ्या वहिनी गेलेल्या तेव्हा त्यांनी आणलेलं होतं खमणचं सो माझ्याकडे आहे. म्हटलं मम्मीला मग तू मिक्स नको करू जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी मिक्स करून घेईल याला. आणि आता जेवढा सामान मला ठेवता येईल तेवढा मी ठेवते कारण आता 1-2 दिवस हा पसारा थोडा राहील कारण लगेच डबे जे असतात ते रिकामे होत नाही. आणि हे जे आहे ना हा पोह्याचा मसाला आहे आणि ट्रस्ट मी एवढा छान पोह्याची टेस्ट येते ना याच्यामुळे खूपच छान लागतं. अगदी म्हणजे तुम्ही जेव्हा आपण हळद वगैरे जिरं जेव्हा म्हणजे फोडणी देतो ना तेव्हाच हा टाकायचा किंवा वरूनही टाकून खाऊ शकतो आपण. त्याचं नाव मी पप्पांना विचारेल आणि मग तुम्हाला सांगेल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट करा मग मी त्याचं नाव तुम्हाला सांगते विचारून. आणि त्यानंतर हा सगळा सामान जेव्हा मी ठेवत होती ना अचानक मला असं वाटलं की आज जरा स्वयंपाक कमी करायचा आहे कारण पुरणपोळी आहे आंब्याचा रस बनवायचा आहे आणि भात बनवेल आणि थोडी जी आहे रशी बनवेल म्हणजे प्रॉपर पुरणपोळीचं जेवण होईल. म्हटलं आज शॉर्टकट जेवण आहे तर एक्स्ट्राचं काहीतरी काम झालं पाहिजे. सो डब्यांमध्ये सामान भरता ना मी ही एक ट्रॉली जी आहे ना कटलरीची ट्रॉली आपण याला म्हणू शकतो सगळ्यात जास्त हीच खराब होत असते. मी लगेच जे आहे म्हटलं 5 ते 10 मिनटं लागतील मला. आणि मी आधी ना म्हणजे दूध तापवत थांबलेली होती आणि तेव्हा मी हे स्टार्ट केलं होतं आणि मग ते दूध तापवण्याचा जो वेळ
वेळ असतो तो वेस्टेज न घालता म्हणून मी स्टार्ट केलं. आणि आता दूध तर तापून झालं आहे, पण मग आता डिटेल क्लीनच करून घेते म्हटलं. आणि असं बऱ्याच वेळा आपल्यासोबत होत असतं. काम अगदी थोडंसं असतं, 5 मिनिटाचं वाटतं आपल्याला, पण जेव्हा आपण त्यात रमतो ना तेव्हा आपण जरा जास्तच वेळ त्यामध्ये घालवत असतो. जसं सामान आहे ना मी तसाच ठेवणार आहे, कारण की सगळं अगदी हात घालताच मिळतं ना, त्या गोष्टी तशाच ठेवल्या पाहिजे. मग त्यामध्ये दिसण्यावर जाऊ नये असं मला वाटतं. आणि यात सगळा जो सामान आहे ना बराच भरून असतो, ट्रॉली मोठी असल्यामुळे इथे ऑर्गनाईज वगैरे मी करत नाही, पण सगळं मला फक्त क्लीन करून ठेवायचं आहे. कारण यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दररोज लागतात मला, त्यामुळे इथे व्यवस्थित ऑर्गनाईज राहणं ह्या ट्रॉलीमध्ये ते शक्य नाही आहे. त्यामुळे मी फक्त जे आहे क्लिनिंग करून घेतली. आणि जेव्हा आपण थोडं सामान रचून ठेवतो ना तेव्हा एक्स्ट्राची जागा पण तयार होत असते नवीन सामान ठेवण्यासाठी, म्हणून मी फक्त हे सगळं करून घेतलेलं आहे. जे काम मनावर घेतलं होतं ते माझं कंप्लीट झालेलं आहे. एक छोटा का घराचा एरिया असे ना थोडा करून ऑर्गनाईज केला पाहिजे, म्हणजे घर तेवढंच नीटनेटकं आणि स्वच्छ दिसायला आणि ऑर्गनाईज दिसायला लागतं. आणि त्यानंतर जे आहे ना मी किचन लगेच क्लीन करून घेईल, काही नाही 2 मिनटं लागतात फक्त. आणि जे काही म्हणजे सकाळचे भांडे वगैरे होते ना ब्रेकफास्टचे तेही मी लगेच इथे जे आहे क्लीन करून घेईल, म्हणजे नाहीतर मग सगळं जमा होऊ दिलं ना की ब्रेकफास्टचे मग जेवणाचे खूप जास्त भांड्यांचा ढीग साचतो आणि मग बराच वेळ लागतो. आणि मग बऱ्याच वेळ आपली पाठ आणि कंबरही दुखायला लागतं. सो असं करायचं नसेल ना तर जेव्हा भांडे जमा झाले तेव्हा लगेच त्यांना घसून ठेवायचे, जेणेकरून घरही स्वच्छ दिसतं आणि एकदम कामाचा लोडही पळत नाही. आणि यानंतर जे आहे मी 11 वाजता स्वयंपाक बनवायला लागणार आहे. शॉर्टकट जेवण आहे म्हणून लगेचच तयार होईल. आणि पहा मी डायरेक्ट जेवणानंतरची डिशेस तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज चतुर्थी होती, तर माझा तर उपवास नव्हता, पण पिया ज्यांच्यासोबत खेळते त्यांच्या मम्मींनी मला सांगितले की चला आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात आहोत. तर मग मीही लगेच गेली दर्शनासाठी, नाही तर म्हणता येणार नाही. आणि तिकडून आल्या आल्या लगेच पाऊस सुरू झालेला होता. दर्शन घेऊन घरी आलो आणि जो आहे लगेच सायंकाळच्या वेळेला म्हणजे 4 वाजेच्या जवळपास जो आहे पाऊस सुरुवात झालेली आहे. आणि बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आता पुन्हा सुरुवात झालेली आहे. वातावरणावरून असं वाटतंय की आता कंटिन्यू जो आहे थोडा करून येणार आहे. आणि इथे पहा मी काय करते, 1-2 प्लांट्समध्ये ना जरा पाणी सुकलं होतं माझं. तर काय होतं ना की पावसाचं पाणी हे एक नॅचरल फर्टिलायझर आहे प्लांटसाठी. अगदी व्यवस्थित प्रमाणात जर तुम्ही दिलं ना तर तुम्ही पाहणार की जे पावसाच्या पाण्याने जी प्लांटची ग्रोथ असते ना ती खूपच छान होते. फक्त जास्त जे आहे तेवढं आपल्याला द्यायचं नाही आहे, जेवढं त्यांना गरज आहे तेवढंच द्यायचं. आणि जास्त जे आहे म्हणजे त्यांच्या पत्त्यांवर जास्त वेळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आणि मग बघा तुमचं जे प्लांट्स आहेत किती छान जे आहे त्यांची ग्रोथ होते. सो हँगिंग प्लांट होतं हे, काढून मी आहे जे अशा पद्धतीने जे आहे त्याच्यामध्ये पाणी दिलेलं होतं. आणि त्यानंतर बाहेर पाऊस चाललेला आहे, पियाचा इथं स्टडी घ्यायचा होता आणि मी लगेच तिचा जो आहे स्टडी घ्यायला सुरुवात इथे करत आहे. कारण काय होतं ना की 2-3 पेज जरी असले ना तर मी काय करते तिला ती पटापट करून घेते. असं जर मी तिला तिच्यावर सोडून दिलं ना तर ती 5 मिनिटात करून ठेवून देईल. पण मला असं वाटतं की जेव्हा एक्झामच्या वेळेला लोड घेण्यापेक्षा ना स्कूलमधून शिकून आल्यानंतर तोच स्टडी असतो, थोडासा वेळ एक्स्ट्रा लागतो आपल्याला, पण इथे जर फोकस केला ना तर मग त्यांची ती गोष्ट मेमरीत फिट होऊन जाते आणि मग तेव्हा एक्झामच्या वेळेला आपल्याला लोड घ्यावा लागत नाही. म्हणून प्रत्येक जेव्हाही होमवर्क असला ना थोडे एक्स्ट्राचे 5 मिनिटं द्यायचे. समजलेला जरी ते दाखवत असतात की मला खूप छान समजलेलं आहे आणि तरीही ना व्यवस्थित समजून मी तिला सांगत असते, जेणेकरून तिला गडबड व्हायलाच नको आणि याचा फायदाही मला होत असतो. सो अशा पद्धतीने तुम्हीही जो आहे मुलांसोबत अभ्यासाच्या याच्याने का असेल ना थोडाच टाईम स्पेंड केला पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे म्हटलं ती तिचं करेल तोवर चहा बनवूया. तसं चहा प्यायला अजून वेळ आहे, पण अंधार एवढं बाहेर झालं आहे असं वाटते की 6-7 वाजलेले आहेत, पण अजून फक्त 4:30च वाजलेले होते. पण चहा प्यायची इच्छा होती आणि सकाळचे जे टोस्ट होते तेही खायची इच्छा आहे. कारण सकाळी जेव्हा मी चहा बनवली ना तेव्हा सगळं सामान आला होता, पण मी ओपन नव्हता केला. त्या बॉक्समध्ये काय मला माहीत नव्हतं आणि जेव्हापासून माहीत झालं तेव्हापासून असं मला वाटत होतं की सायंकाळ कधी होईल आणि कधी मी ते टोस्ट ट्राय करू. तर मला ना चहामध्ये मलाई टाकून खूप प्यायला आवडत असते. मी प्रत्येक दिवशी मलाई घेतच असते. तुम्हालाही आवडतं का मला सांगा.
बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मलईवाली चहा म्हणजे लहान मुलांची चहा होते, पण नाही, मला खूप आवडते ती. तर मी आता मस्त चहा बनवते, सोबत पियाचा स्टडीही चाललेला आहे आणि बाहेर पाऊसही चाललेला आहे. चहा माझी बनवून तयार आहे. पिया चहा घेत नाही, म्हणजे ती फक्त सकाळी दूध आणि रात्रीच्या वेळेला दूध घेत असते, त्यामुळे ती कधीही चहा घेत नाही. फक्त मी माझा आणि पियाच्या पप्पांचा बनवलेला आहे. त्यांचं ऑफिस चाललेलं आहे, मीटिंग चालली आहे, म्हणून मी त्यांचा चहा त्यांच्या डेस्कवरच देत आहे. अदरवाईज आम्ही दोघांनी मस्त गॅलरीत बसून एन्जॉय केला असता, पण चला काही हरकत नाही. मी मस्त पावसासोबत जे आहे चहा एन्जॉय करते, पिया तिचा स्टडी करत आहे आणि मम्मीने तिला जर रस्क होता त्यासोबत तर अजूनच छान मजा येते. चहा आणि पावसाचं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच आहे. तसं कधी कधी भजी खावंसं वाटतं, पण चला आज भजी नको. तशी सकाळी बनवली असती तर बरं झालं असतं, पण मी सकाळी स्किप केली भजी बनवणं. पण नेक्स्ट टाईम पाऊस असा छान आला ना तर भजी बनवूयात. पण आज चहा आणि पाऊस यासोबत मस्त जे आहे आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघत आलेले असाल आणि ह्या व्हिडिओमध्ये काहीही तुम्हाला आवडलं असेल, काही तुम्हाला मला सांगायचं असेल तर मी कमेंटमध्ये नेहमी हजर असते. मला नक्की तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहे तर तुम्हाला आवडलाच असेल तर याला लाईकही करा. चॅनलवर नवीन असाल किंवा जुनेही असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना माझं चॅनल तुम्ही शेअर करू शकतात आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.